पदवडीची लोका गावातली का भाऊ की आपल्या पदवटीत घालीत नाही हिस्सा देवाला म्हणून करता म्हणलं विचार केला होता मनाला. ऐका रे बबलू शिंगाडे त्यांचं नाव माळवाडी त्यांचं गाव आहे देवा नामदेवांना जनाताने गड्याच्या बाळानं आपल्या आजोबा पंजोबाचा बाप पित्याचा वारसा चालवायचा इरकरी व्हायचं ना आजोबाचं नाव चालवायचं म्हणून करताना देवा चाललेला बविडा 21 रुपयाची देणगी दान केली देवा असं देवा त्यांना आशीर्वाद सांगू तुम्हाला बिरू देवा यावे माझ्या गावा जीवा
मान्या नाव आहे बबलू शिंगाड्या नाव आहे देवा आहा. लई पाहुण्याची जोडी जवळ आलेली आहे देवा असं एक राहतो की ढोलाला ना दुसरा राहतोय ववीला खरं. हे देवा पुण्यासारख्या शहरामध्ये देवा शहराचा वेळ मोठा जमला आनंद वाटतोय मनाला होय बाबांनो एकाच की पाचाच 50 येल मांडवाला जाऊ द्या इथला पुढं निर्देवाने तुम्हाला मोर्चा गाया देऊ द्या त्यांना आशीर्वाद देवा उतरा भंडारा देवा म्हणून करताना पहिल्या सतयुगाला आहा. देवाने देवा परमेश्वरा म्हणतात ना करणी का झाला हो भागवत देखील भागवत विश्वनाथ माने त्यांचं नाव देवा असं अशा भाविकानं हो देवाच्या भावानं आहा आनंद वाटलाय मनाला होय 51 रुपयाची देणगी दान केली देवा आहा त्यांना सांगू आशीर्वाद सांगू तुम्हाला सांगा की. पहिल्या सतयुगाला आहा. पूजकाचा अवतार माळू मामा पूजकाचा अवतार पूजकाचा अवतार माळू मामा पूजकाचा अवतार
राखण्यासाठी होय कोलवाडीची लोक बोलून घेतले ती आणि बोलवून शिना म्हणली आणि शिवनाथ बाळाला ईसा देवाला खरोखर म्हणावा मांडीवर घेतलं असायला खेलोबा वाघमणीच्या खुळीत जमा करून घेतलं हो म्हणून करतानाच्या टायमाला अंजन गावाला पहिल्या सदेवगाला हा, नारायण बुवा फिरतात देशू देशाला भिक्षा करी देवा असं म्हणून करताना खेलोबाच्या गादीवर ईसा देवाच्या बापाचा नारायण बाबाचा मात्रा हुकला हुकलेला असायला बर का कोलवडीच्या लोकांना कळालं हो नारायण भाऊन घरच वाटानं पाऊल टाकले तर म्हणून करता नारायण बुवाला मान द्यायचा नाही असं ठरवलेलं असायला त्या कोलवडीच्या लोकांना ठरवलं हो ईश्वरनाथ फरांडेच्या बापाला मान द्यायचं नाही नारायण बुवाला आहा, भगवंता हो विचार पडला कोलवडीच्या लोकांना काय करावं लागेल या गोष्टीला म्हणून विचार करीत असताना देवा देवा म्हणले नारायण बुवाचा मुलगा ईश्वरनाथ फरांडे आहे आहा ईश्वरनाथ फरांड्याला नारायण बुवाची गादी धुवून काढा ईश्वरनाथ फरांड्याला नाहू घाला आणि गादीवर उभा करा मान द्यायचा कुणाला हे स्वतः सांगितलेलं म्हणले त्या पहिल्या सती अवघाला म्हणून करताना विचार केला कोलवडीच्या लोकांना गादी धुवून काढली ईश्वरनाथ फरांड्याला आंघोळ घातली आहा आणि सतेच्या गादीवर उभा केलं पट्टण कडोलीच्या मारायला बर का ईसा देवाने विचार केला दोन्ही हात जोडला गादीच्या मालकाला माझ्या विठ्ठलवीर देवाला हो, कोलवडीच्या देवाला बुड्या मला घालावा कोलवडीच्या देवाला बुड्या मला घालावा हिंद पुण्याचा मान व्हावा मान कुणाला देवावा कोलवडीचा देवाला ईसा देवाला बोलत कोलवडीचा देवाला सपनात येऊन समाजा देवाला व साक्षात्कार करीत धाकटाय तुझा भगवाग मर्या थोड्या दिवसासाठी हवामान त्याला देवावा आणि येशील परत खेळायला तुझा मान तुला आणि कुलवडीच्या देवानं व बुद्या त्यांना घातले आणि इथं देव परांड्या तुझला हे बोलत आणि भगवान वाघ मर्या यावं धक्का माझा चुलत मान मान त्यांना देऊ गा येईल खेळायच्या वयाला लग्न माझं होईन वैला माझा चुकलं आणि येईल परत खेळायला आणि देव मान सोडून आणि कोलवडीच्या लोकांनं वली कपाडी केली आणि 15 वर्षासाठी गा मान भगवान बुवाला मोठा राग आला देवा इथं देवाच्या बापाला आणि माझ्या पोटाच्या पोरानं अपमान माझा केला